आपल्याला जर कुणी जागा दिली तर त्याला जागा देऊन जागा राहू द्यायची वेळ कधी येऊ द्यायची नाही. तर मित्रांनो, असंच एक जंगल होतं आणि त्या जंगलात एका हरणाच्या मागं वाघ पळायला लागला. पळता पळता हरिण पुढं पळतय, वाघ पाठीमागं पळतोय. पळता पळता त्यांना एक पुढं साधू दिसला आणि साधू दिसल्यानंतर हरण त्या साधूला म्हणालं, कृपया मला वाचवा, माझ्या पाठीमागं वाघ लागलाय, कृपया मला वाचवा. त्या साधूने एक वेल लावला होता द्राक्षाचा. त्या द्राक्षाच्या वेलात सांगितलं, तू ह्या द्राक्षाच्या वेलाच्या आळ्यात बस. मग हरिण त्या आळ्यात बसलं आणि मग पाठीमागून वाघ आला आणि वाघानं इकडं तिकडं पाहितलं. हरण इथपर्यंत आलं, इथून कुठं गेलं? वाघानं साधूला विचारलं, इथं तुम्हाला हरिण आलेलं दिसलं का? साधू म्हणले, नाही. साधू मोप लबाड बोलत नसतात, पण कुणाचा जीव वाचविण्यासाठी लबाड बोलावं लागतं बरं. माणूस एखादा म्हणतो, मी जीव गेला तरी लबाड बोलत नाही. पण खरं सांगू, जर आपल्या खरं बोलण्यावरून कुणाचं भांडण लागत असेल, कुणाचा जीव जात असेल, तर त्या टायमाला अवश्य खोटं बोलायचं. कारण त्या टायमाला खोटं बोलल्याचा एक शब्द इतका किमती असतो की 1000 वेळेस नाही, लाख वेळेस खरं बोलल्यापेक्षाही जास्त किमतीचा असतो. तसंच ते साधू सुद्धा लबाड बोलले. इथं हरिण आलं नाही म्हणले. मग वाघाने इकडं तिकडं पाहितलं आणि जरा साईटला जाऊन वाघ थांबला. मला साधू पण लबाड बोलले का काय काय सांगता येते. साईटला इकडं तिकडं पाहितलं आणि वाघ थांबला. थांबल्यानंतर हरणानं काय केलं, आता म्हणला, वाघ तर गेला, साधू तर माझ्या सोबतीला आहे. आता मी काय करतो, या द्राक्षाचे सगळे पानं खावतो. त्यानं हळूहळू करता त्या द्राक्षाचे सगळे पानं खाल्ले आणि तो मोकळा झाला दिसायला. तितक्यात वाघानं लांबून बघितलं, हरिण तर आहे इथं. साधूनं तर मला लबाड सांगितलं आणि त्यांच्या द्राक्षाच्या वेलाखाली लपवून ठेवलं. मग पळत वाघ आला आणि हरणाचं कामच करून टाकलं. तसं ही गोष्ट काही हरणाची आणि वाघाची नव्हती. ज्यांनी आपल्याला जागा दिली, ज्यांनी आपल्याला आसरा दिला, त्यांना आपण द्राक्षाच्या वेलासारखं खायचं नसतं. आणि जर खाल्लं तर मग ह्या हरणासारखं परिणाम भोगायला मिळतात. तर मित्रांनो, तुम्ही गोष्ट कुठल्या कुठल्या गावातून पाहता, कुठल्या कुठल्या शहरातून पाहता, कमेंट करून अवश्य सांगा. मी इथं डोंगराला गोष्टी बनवायला येतोय. पहा एकदा हा परिसर. या परिसरात मला यायला पण आनंद वाटतो आणि तुम्हाला दाखवायला पण आनंद वाटतो आणि मला सांगायला पण चांगलं वाटतं. भेटू उद्या सकाळी ठीक 7 वाजता. तोपर्यंत नमस्कार.